छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक चौक आहेत, परंतु सगळ्यात वेगळा चौक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये ही प्रतिकृती आहे, ज्यावर मेक इन इंडियाचं चिन्ह आहे। जे मोदींनी आवाहन केलं होतं की मोदींनी जी संकल्पना आणली होती, ती संकल्पनेचा चिन्ह याच्यावर दिसतो। परंतु हे जे रॉकेट आहे, हे रॉकेट तब्बल शेकडो सायलेन्सर आहे, जे शहरामध्ये पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात आले होते। शक्यतो हे सायलेन्सर रोड रोलर खाली दाबून ही चेपले जातात किंवा भंगारमध्ये टाकले जातात, परंतु त्याचा कुठेतरी चांगला उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून या शहराचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे। आणि क्रांती चौकात त्यांनी जे जप्त केलेले सायलेन्सर आहेत, ज्या सायलेन्सरचा फटाक्यासारखा आवाज येतो आणि ह्या फटाक्यासारखा आवाज येणारे सायलेन्सर हे पोलीस जप्त करतात आणि या सायलेन्सरचा कुठेतरी चांगला उपयोग व्हावा म्हणून या ठिकाणी ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या शहराचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे सर आहेत। आपण त्यांना विचारूया, सर खरं तरी चांगली संकल्पना आहे, असं कुठं पाहायला भेटत नाही, तुम्हाला कसं सुचलं आहे नेमकं? मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आता पोलीस ऑफिसर। मी परभणीत असताना अशा प्रकारचे बरेच सायलेन्सर जप्त करून आम्ही रोलर खाली दिले होते, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये हाच त्रास बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या आणि निश्चितपणे पोलिसांच्या बऱ्याच कामांपैकी हेही काम आहे की अशा प्रकारचे जे बुलेट सायलेन्सर आहे ते जप्त करणं आणि असा प्रकारचा होणारा सामान्य लोकांना होणारा त्रास कमी करणं। तर त्या आम्ही बरेचसे ड्राईव्ह घेऊन असे सायलेन्सर जप्त केले होते। यापूर्वीही इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन आम्ही अशाच प्रकारची प्रतिकृती जप्त सायलेन्सरपासून क्रांती चौकातच उभारली होती, पण यावेळेस आम्ही थोडे जास्त सायलेन्सर जप्त केलेले होते। त्यामधून काहीतरी कल्पकता म्हणून, बघा ती बुलेट चालली आहे मागूनच, त्याप्रकारे काहीतरी कल्पकता म्हणून कीर्तक ऑटोमेशन जे आहे कंपनी MIDC वाळूजमधली, त्यांचाही एक हातभार म्हणून त्यांनी छान सुंदर प्रकारे डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग करून त्या आमच्या जप्त केलेल्या सायलेन्सरचा वापर करून एक छान असं रॉकेट तयार केलेलं आहे। तर याचं नाव ही पॉवर ऑफ सायलेन्स आहे की तुम्ही गाडी सायलेन्स करण्यासाठी असते, ना की फटफट आवाज करून किंवा फटाके फोडून लोकांना त्रास देण्यासाठी। आणि माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या मदतीने आम्ही हे इथे क्रांती चौकामध्ये उभारलेला आहे आणि शहर सुशोभीकरणासाठी त्याचा वापर केलेला आहे। आणि निश्चितपणे हा मेसेज हे देत राहील की आपण आपला नावाचा आवाज करावा, ना की आपल्या गाड्यांचा आवाज करून लोकांना त्रास द्यावा। सर संकल्पना चांगली आहे, परंतु अजूनही जे बुलेट धारक असतात त्या अशा प्रकारचे सायलेन्सर वापरतात, आपण कारवाई करणारच आहात, परंतु 24/7 काम करणारी तुमची ड्युटी असते, त्यात असं सुचणं आणि पोलिसाला मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, जसं म्हटलं की तर इंजिनिअरिंगचं काम क्रिएट करणं असतं काही। मी तेव्हा ते डिस्ट्रॉय केले होते परभणीत असताना आणि निश्चितपणे आत्ता मी वेगळा विचार केला थोडासा की इंजिनियर शुड नॉट डिस्ट्रॉय, इंजिनियर शुड क्रिएट थिंग्स। तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही प्रतिकृती एका इंजिनियरकडून तयार करून ह्या प्रकारे आम्ही सुंदर प्रतिकृती शहराला एक निश्चितपणे भेटच देण्यात आलेली आहे आणि शहर सुशोभीकरणासाठी वापर होत आहे आणि लोकांमध्ये हा संदेश देण्यासाठीही, खास करून तरुण मुलांमध्ये जे हुल्लडबाजी करत फिरतात की अशा प्रकारचे सायलेन्सर वापरून आपण लोकांना त्रास नका देऊ। किती आनंद मिळतो, एक ड्युटी तुमची बघितली तर खूप खडतर असते आणि असे प्रयोग केले तुम्ही जाता नाही तर तुम्ही पण बघताय, त्याला तुम्हीच केलेलं असतं, पण कसा आनंद मिळतो? निश्चितपणे पोलीस म्हटलं की लोकांना वाटतं की चोर पकडा किंवा मग दंगे सांभाळा किंवा मग बंदोबस्त करा, पण त्या बऱ्याचशा कामांपैकी आमचा हा एक भाग आहे की लोकांना काही गोष्टींपासून त्रास होत असेल तर त्याच्यातून काहीतरी कल्पकतेने काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्ट करून तुम्ही तो त्रास कमी करू शकता। तर त्या कामाचा एक भाग म्हणूनच आम्ही ही प्रतिकृती तयार केलेली आहे। नक्कीच येथे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे आणि शहरामध्ये त्यांचं चांगल्यापैकी नाव घेतलं जातं, त्यांची जे कारवाया करतात किंवा समोर येऊन पुढे येऊन ते जशा प्रकरणं हाताळतात, त्यामुळे त्यांचं नाव निश्चितपणे घेतलं जातं आणि त्यांचं नाव या प्रतिकृतीमुळे या शहरात कायम राहणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।